इयत्ता 9वी साठी घेतल्या जाणाऱ्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेसाठी काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या आधीच्या व्हिडिओमध्ये भाग 1 मध्ये आपण आणखी काही सराव प्रश्न पाहिले, तेही नक्की पहा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. या प्रश्नांचा सराव व्हावा किंवा परीक्षेला कशा पद्धतीचे प्रश्न येतात याचा अंदाज यावा, याच्यासाठी आणखी काही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहू. या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमाचे प्रश्न, जेणेकरून दोन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. हा पहिला प्रश्न, प्रकाशाचा हवेतील वेग 3 गुणिले इथं 108 नको आहे, 10⁸ मीटर प्रति सेकंद असून एका काचेच्या माध्यमात तो 2 गुणिले 10⁸ मीटर प्रति सेकंद होतो, तर त्या काचेचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजेच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती? The speed of light in air is 3 into 10⁸ meter per second and in glass is 2 into 10⁸ meter per second. What is the refractive index of glass? हे 4 पर्याय आपल्याला दिलेले. मग ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा, त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विच इज डिनोटेड बाय इटा. या अक्षरांत तो दाखवला जातो आणि याचा फॉर्म्युला आहे V1 डिवायडेड बाय V2. V म्हणजे स्पीड, एका माध्यमामध्ये त्या प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमामध्ये असणारा वेग, तो आपल्याला काढायचा आहे. मग V1 म्हणजे पहिलं जे माध्यम हवेतलं ते 3 into 10⁸ आहे, ते अंशात घेऊया. 3 into 10⁸ डिवायडेड बाय काचेच्या माध्यमात आहे 2 into 10⁸. मग इथं 10⁸ एकमेकाला निघून जाईल, शिल्लक राहील 3/2. जर इथं 2 न 3 ला भाग घालवला तर बे के बे 1 शिल्लक राहील, भाग जात नाही म्हणून डेसिमल घेऊया, त्याच्याबद्दल 1 0, बे 5 10. त्यामुळे रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स असणार आहे 1.5. आता हा ऑप्शन आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी. हा पुढचा प्रश्न, 450 मिलीलिटर द्रावणामध्ये 50 ग्रॅम मीठ विरघळलेले असल्यास त्या द्रावणाची वस्तुमान आकारमान W ही टक्केवारी किती असेल? If 50 gram of salt is dissolved in 450 ml solution, what is the WV percentage? 4 पर्याय दिलेत. ही टक्केवारी जी काढायची आहे, वस्तुमान आकारमान पर्सेंटेज, तर त्यासाठी सूत्र आपल्याला असं वापरायचं आहे, त्या द्राव्याचं जे काही वजन आहे त्या वजनाला द्रावणाच्या आकारमानानं भागायचं आहे आणि त्याला 100 न गुणायचं. म्हणजे टक्केवारी करायची असल्यामुळं त्याला 100 न गुणायचं आहे. मग त्या द्राव्याचं जे वजन आहे ते आहे 50 ग्रॅम, किंवा त्याला आपण मास म्हणूया. त्याचं वस्तुमान 50 ग्रॅम आहे, त्याला द्रावणाच्या आकारमानानं भागायचं आहे, जे इथं 450 दिले, त्यामुळे छेदामध्ये 450 घ्यायचं आणि टक्के काढायचे म्हणून त्याला 100 न गुणायचं. मग इथं शून्याला 1 शून्य निघून जाईल. 100 गुणिले 5 म्हणजेच 500 आणि छेदात 45 आहे. जर 45 न 500 ला भागलं तर साधारणपणे 11.11% इतकी किंमत मिळते. त्यामुळे हे आपलं या प्रश्नाचं उत्तर, जे आपल्याला पर्याय ए मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए. हा पुढचा प्रश्न, मानवी हृदयाच्या कोणत्या भागातून ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त महाधमनीद्वारे म्हणजेच ऑर्टाद्वारे शरीराच्या विविध भागांकडे पाठवले जाते? Which part of the human heart pumps oxygenated blood to the body via aorta? उजवे अलिंद, उजवे निलय की डावे अलिंद, डावे निलय, यापैकी योग्य उत्तर शोधायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन बी, डाव्या निलयाद्वारे म्हणजेच लेफ्ट व्हेंट्रिकल द्वारे मानवी हृदयाच्या भागातून ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त शरीराच्या विविध भागांकडे पाठवले जाते. पुढचा प्रश्न आहे, जर 5 किलोग्रॅम वस्तुमानाच्या वस्तूवर 10 न्यूटन बल लावले तर निर्माण होणारे त्वरण ऍसिलरेशन किती असेल? What is the acceleration if 10 Newton force is applied to a 5 kilogram mass? हे 4 ऑप्शन्स दिलेले. मग इथं आपल्याला F म्हणजेच फोर्स, मास आणि ऍसिलरेशन यांच्यामधलं रिलेशन माहिती पाहिजे. F इज इक्वल टू M इंटू A, म्हणजे फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍसिलरेशन. तर या फॉर्म्युल्याचा इथं उपयोग करायचा आहे. आपल्याला इथं फोर्स दिलाय 10 न्यूटन, त्यामुळे F च्या खाली 10 लिहू. मास 5 किलोग्रॅम आहे, इंटू A ऍसिलरेशन काढायचं आहे. 5 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया, डिनॉमिनेटरला जाईल, दॅट इज इक्वल टू ए. 5 न जर 10 ला भाग घालवलं तर 2 चा भाग जाईल, म्हणजे ए ची किंमत येईल 2, म्हणजे ऍसिलरेशन 2 असणार आहे. आणि हे ऍसिलरेशन आहे, त्वरण आहे, त्यामुळे याचं युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे हे आपलं उत्तर, जे आपल्याला ऑप्शन बी मध्ये दिले, ऑप्शन बी हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा जो रासायनिक गुणधर्मावर आधारित आहे. पितळ, ब्रास, दुसरा पर्याय पोलाद म्हणजे स्टील, हिरा, डायमंड की कांस्य, ब्रॉन्झ. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिरा, डायमंड. कारण हिरा हे कार्बनचे एक अपरूप आहे, ॲलोट्रोप आहे,
आणि पितळ, पोलाद, कांस्य हे संमिश्र आहेत, ते अलॉईज आहेत. त्यामुळं हिरा हा इतर तिन्हींच्या पेक्षा वेगळा घटक. पुढचा प्रश्न, सहसंबंध पूर्ण करा. तंतुकणिका म्हणजे ऊर्जेचे घर असेल तर लयकारिका काय आहेत? प्रथिन कारखाना आहे, प्रकाश संश्लेषण आहे, आत्मघाती पिशव्या आहेत की टाकाऊ पदार्थांचे वहन आहे? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी, त्या आत्मघाती पिशव्या आहेत. म्हणजे या ज्या लयकारिका आहेत त्या जुन्या व खराब पेशींना नष्ट करण्यासाठी स्वतःच फुटतात, त्यामुळे त्यांना आत्मघाती पिशव्या असं म्हटलं जातं. त्यामुळे लयकारिकाशी संबंधित शब्द आहे आत्मघाती पिशव्या, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, 10 किलोग्रॅम वस्तुमानाची वस्तू 5 मीटर उंचीवर उचलण्यासाठी किती कार्य करावं लागेल? इथं गुरुत्व स्थिरांक दिलाय 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हाऊ मच वर्क इज डन फॉर लिफ्टिंग 10 किलोग्रॅम मास टू अ हाईट ऑफ 5 मीटर? मग याच्यासाठी आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला वापरावा लागेल, विच इज mgh. m म्हणजेच मास जे 10 दिले, g गुरुत्व स्थिरांक तो सुद्धा 10 दिलाय, आणि h उंची 5 दिली. मग 10 गुणिले 10 100 गुणिले 5 म्हणजेच 500. तर एवढं कार्य झालं पाहिजे, आणि हे कार्य असल्यामुळे याचं युनिट असणार आहे जूल, 500 जूल, जे ऑप्शन सी मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, पाण्याच्या म्हणजे H2O 36 ग्रॅम मध्ये एकूण किती मोल रेणू असतात? हाऊ मेनी मोल्स ऑफ मॉलिक्युल्स आर देअर इन 36 ग्रॅम्स ऑफ वॉटर? 1 मोल, 2 मोल, 18 मोल और 4 मोल? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2. याच्यामध्ये 2 मोल असतात, कारण मोलची संख्या, पाण्याचं रेणू वस्तुमान जे आहे ते 18 ग्रॅम आहे. आणि जर मोल आपल्याला काढायचं असेल, पाण्याच्या मोलसाठी सूत्र आहे वस्तुमान भागिले रेणू वस्तुमान. आपल्याला वस्तुमान दिले 36 त्या पाण्याचं या प्रश्नामध्ये, आणि पाण्याचं रेणू वस्तुमान आहे 18. मग 36 ला जर 18 भाग घालवला तर 2चा भाग जाईल, त्यामुळे पाण्याचं मोल असणार आहे 2. पुढचा प्रश्न, हवेतील ध्वनीचा वेग 344 मीटर पर सेकंद असल्यास स्पष्ट प्रतिध्वनी ऐकण्यासाठी परावर्तक पृष्ठभाग किमान किती अंतरावर असावा? At 344 मीटर पर सेकंड साऊंड स्पीड, व्हॉट इज द मिनिमम डिस्टन्स फॉर क्लिअर इको? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 17.2. 17.2 मीटर इतक्या अंतरावर परावर्तक पृष्ठभाग असला पाहिजे. पुढचा प्रश्न, सहसंबंध पूर्ण करा. लिंबाचा रस त्याचा पीएच 2 आहे, तर रक्ताचा पीएच किती? लेमन ज्यूस पीएच इज 2, व्हॉट इज द पीएच ऑफ ब्लड? हे 4 ऑप्शन दिलेत, तर त्यातलं ऑप्शन बी हे याचं उत्तर आहे. रक्ताचा पीएच असतो 7.4, कारण लिंबाचा रस हा आम्लयुक्त असतो, त्यामुळे त्याचा पीएच 2 आहे. पण मानवी रक्त ते किंचित आम्लारी धर्मी असतं, त्यामुळे तो 7 पेक्षा थोडासा जास्त म्हणजे 7.4 आहे. पुढचा प्रश्न, द्रावण क्षमतेनुसार खालीलपैकी गटात न बसणारे जीवनसत्व विटॅमिन कोणते? आयडेंटिफाय ऑड विटॅमिन आउट बेस्ड ऑन सोल्युबिलिटी. जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व बी की जीवनसत्व ई? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, जीवनसत्व बी. पण या 4 पर्यायापैकी जीवनसत्व बी जे आहे ते पाण्यात विरघळणार आहे, आणि इतर जी 3 जीवनसत्व आहेत ए, डी आणि ई, ती पाण्यात विरघळत नाहीत, तर ती मेदामध्ये विरघळतात, ते फॅट्स मध्ये विरघळतात. त्यामुळे जीवनसत्व बी हा इतर तिन्हींच्या पेक्षा वेगळा घटक आहे. हा पुढचा प्रश्न, एका विद्युत उपकरणाचा रोध 50 ओहम असून त्यात 2 एम्पियर विद्युतधारा वाहते, तर त्या उपकरणाची शक्ती पॉवर किती असते? तर याच्यासाठी पुन्हा एकदा पॉवर म्हणजेच पी आणि रेझिस्टन्स आणि विद्युतधारा याच्यामधलं रिलेशन आपल्याला माहिती पाहिजे. सो पॉवर इज इक्वल टू I स्क्वेअर इंटू आर. आय म्हणजेच इलेक्ट्रिक करंट, त्याचा वर्ग करून त्याला रेझिस्टन्सनं गुणायचं म्हणजे पॉवर मिळेल. मग इथे इलेक्ट्रिक करंट 2 दिलाय, त्याचा स्क्वेअर करायचा इंटू रेझिस्टन्स इज 50. 2चा वर्ग 4 गुणिले 50, 50 आणि 4चा गुणाकार येईल 200, इतकी पॉवर असणार आहे. त्यामुळे त्याचं युनिट असेल वॉट, 200 वॉट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, पाण्याच्या विद्युत अपघटनामध्ये म्हणजेच इलेक्ट्रोलिसिस या प्रक्रियेमध्ये ऋणाग्र कॅथोड जवळ कोणता वायू जमा होतो? इन द इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर विच गॅस इज कलेक्टेड ऍट द कॅथोड? ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन की कार्बन डायऑक्साइड? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी, हायड्रोजन. पुढचा प्रश्न, मेंडेलच्या एक संकर म्हणजेच मोनोहायब्रिड प्रयोगामध्ये दुसऱ्या पिढीतील F2 दृश्यरूप गुणोत्तर म्हणजे फेनोटिपिक रेशो काय असते? व्हॉट इज द फेनोटिपिक रेशो in the F2 generation of Mendel's monohybrid cross? 1:2:1, 3:1,
9:3:3:1 और 1:1. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी ते असतं 3:1. पुढचा प्रश्न सहसंबंध पूर्ण करा. कमी वारंवारता खोल आवाज तर उच्च वारंवारता त्याच्याशी संबंधित शब्द कोणता असेल? लो फ्रिक्वेन्सी डीप साऊंड, हाय फ्रिक्वेन्सी, त्याच्यासाठी या 4 पर्यायापैकी योग्य शब्द शोधायचा आहे. बारीक किंवा उंच आवाज, हळू आवाज, कर्कश आवाज की मोठा आवाज? तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए बारीक किंवा उंच आवाज. हा पुढचा प्रश्न. एका मूलद्रव्याचा अणुअंक 12 असेल तर त्याची संयुजा व्हॅलेन्सी किती असेल? इफ द ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट इज 12, व्हॉट इज इट्स व्हॅलेन्सी? मग ॲटॉमिक नंबर 12 आहे म्हणजेच तो एलिमेंट मॅग्नेशियम असेल. 12 त्याचे ॲटॉमिक नंबर असेल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 282. जे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ही झाली त्याची व्हॅलेन्सी. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न. कार्यानुसार खालीलपैकी गटात न बसणारी वनस्पती ऊती प्लांट टिश्यू ओळखा. आयडेंटिफाय द ऑड प्लांट टिश्यू आउट बेस्ड ऑन फंक्शन. जलवाहिनी झायलेम, रसवाहिनी फायलेम, विभाज्य ऊती मेरिस्टेमेटिक की मृदू ऊती पॅरेन्कायमा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी विभाज्य ऊती मेरिस्टेमेटिक टिश्यू. कारण जलवाहिनी, रसवाहिनी आणि मृदू ऊती या स्थायी ऊती आहेत, म्हणजे त्या परमनंट ऊती आहेत. तर विभाज्य ऊती पेशी विभाजनाचं काम करतात, त्यामुळं त्या अर्थानं तो घटक इतर तिन्हींच्या पेक्षा वेगळा. पुढचा प्रश्न. चालू असलेल्या बसमध्ये अचानक ब्रेक लावल्यास प्रवासी पुढे झुकतात, हे न्यूटनच्या कोणत्या नियमाचे उदाहरण आहे? पॅसेंजर्स लीन फॉरवर्ड when a bus suddenly breaks. Which of Newton's law is this? न्यूटनचा तिसरा नियम, दुसरा नियम, पहिला नियम की गुरुत्वाकर्षणाचा नियम? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, तो न्यूटनचा पहिला नियम आहे, म्हणजे जडत्वाचा नियम. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता रोग हा डासांच्या माध्यमातून पसरणारा कीटकजन्य रोग नाही? Which of the following is not a vector-borne disease spread by mosquitoes? डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोग की कॉलरा? या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी कॉलरा. कारण डेंग्यू, मलेरिया आणि हत्तीरोग हे डासांच्या मार्फत पसरतात. कॉलरा मात्र दूषित अन्न किंवा पाण्यामधून पसरतो, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन डी.